डॉक्टर, मी टार्गेटेड थेरपी बद्दल ऐकले. ती केमोथेरपीपेक्षा वेगळी आहे का? होय, हे वेगळं आहे. टार्गेटेड थेरपी ही कॅन्सरच्या उपचारांची एक नवीन पद्धत आहे. केमोथेरपीप्रमाणे जी सर्व जलद वाढणाऱ्या पेशींवर हल्ला करते, त्यात काही निरोगी पेशीही येतात. टार्गेटेड थेरपी मुख्यत्वे कॅन्सरच्या पेशींवर लक्ष केंद्रित करते. लक्षित उपचार पद्धती तिच्या अचूक स्वरूपामुळे केमोथेरपीपेक्षा कमी दुष्परिणाम करते. स्तनाच्या कर्करोगाच्या काही पेशींमध्ये विशिष्ट प्रोटीन्स असतात, ज्यामुळे त्यांची वाढ होते. लक्षित उपचार पद्धती एखाद्या मार्गदर्शित क्षेपणास्त्राप्रमाणे काम करते. ती हे मार्कर्स शोधते, त्यांना लक्ष्य करते आणि थेट कर्करोगाच्या पेशींपर्यंत उपचार पोहोचवते. यामुळे वाढीचे संकेत रोखले जाऊ शकतात किंवा कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, HER2 पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये HER2 नावाचे प्रोटीन प्रमाणापेक्षा जास्त असते. आम्ही अशी औषधे वापरतो जी विशेषतः HER2 प्रोटीनला अवरोधित करतात. त्याला अवरोधित केल्याने आम्ही कर्करोगाची जलद वाढ थांबवतो. स्मार्ट औषधे देखील उपलब्ध आहेत, जी केमोथेरपी आणि अँटीबॉडीज यांचे मिश्रण असतात. या अँटीबॉडीज केमोथेरपी थेट कर्करोगापर्यंत पोहोचवतात. इम्युनोथेरपी ही एक आधुनिक उपचार पद्धती आहे. ही उपचार पद्धती कर्करोगावर थेट हल्ला करण्याऐवजी तुमच्या रोगप्रतिकार प्रणालीला कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करते. याचा उपयोग सामान्यतः ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रगत अवस्थेत केला जातो. काही महिलांना ट्यूमरचा आकार कमी करण्यासाठी मुख्य उपचारांपूर्वी टार्गेटेड थेरपी दिली जाते, तर काहींना कर्करोग पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी टार्गेटेड थेरपी दिली जाऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर कर्करोग पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाला टार्गेटेड थेरपी लागतेच असं नाही? हो, बरोबर आहे. हे उपचार फक्त तेव्हा दिले जातात जेव्हा तुमच्या कॅन्सरमध्ये अशी विशिष्ट वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे त्याचा फायदा होईल. टार्गेटेड थेरपी ही एक आधुनिक अचूक उपचार पद्धत आहे, जी कॅन्सरच्या पेशींच्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करते. रोगावर नियंत्रण ठेवताना निरोगी पेशींना होणारी हानी कमी करते. HER2 टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी सारख्या उपचारांनी अनेक महिलांचे परिणाम सुधारले आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक रुग्णाला टार्गेटेड थेरपीची गरज नसते. तुमचा उपचार नेहमीच तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे यावर आधारित वैयक्तिक असतो. योग्य काळजी, मार्गदर्शन आणि वेळेवर उपचार मिळाल्यास स्तनाचा कर्करोग प्रभावीपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.